मनपा चुनाव को लेकर वार्ड नंबर 5 में सियासी सरगर्मी देखी जा रही। शिवसेना के उम्मीदवार संजय घाड़ी समेत चुनावी मैदान में उतरे हुए हैं। संजय घाड़ी कई दिनों से लोगों की मदद में जुटे हुए हैं। लोगों ने उनके काम के बलबूते पर ही अपना समर्थन देने का निर्णय लिया है। लोगों का काफी अच्छा प्रतिसाद उन्हें मिलता हुआ नजर आ रहा है। क्या कुछ संजय घाड़ी ने कहा है, सुनिए। लोकांची खूप चांगली प्रतिक्रिया आहे। आता मी हनुमान टेकडी बोरिवली या इथे प्रचार करते, घराघरामध्ये जाऊन मतदार खूप माझं चांगलं स्वागत करतात, आशीर्वाद देत आहेत आणि 100% आम्ही महायुतीचा उमेदवार म्हणून तुम्हाला आम्ही मतदान करणार अशा प्रकारचे आश्वासन देत आहे। याचं कारण असं आहे की मी 2017 ते 2022 या 5 वर्षामध्ये नगरसेवक म्हणून काम केलं। त्याचप्रमाणे 8 मार्च 2022 ला आमचा कार्यकाळ नगरसेवक पदाचा संपला। त्यानंतर पुढची 2 वर्ष आणि 6 महिने मी सतत आजपर्यंत काम करत राहिलो आणि त्यामुळे लोकांना आपल्या सेवेची कधी हाक मारली किंवा फोन केला, मेसेज टाकला तर रुजू होणारा नगरसेवक कार्यकर्ता म्हणून माझ्याकडे आजही पाहण्याची त्यांची एक जी इमेज आहे त्याचा मला खूप फायदा होतो आणि जी जी आश्वासनं दिली किंवा मी जे सांगितलं ती पूर्ण केलेली आहे। या विभागामध्ये नगरसेवक असताना सगळे गटार दुरुस्ती करणे, दाजीकरण करणे, शौचालय तुम्ही बघाल माझ्या प्रभागामध्ये तर मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समितीमध्ये, स्थायी समितीमध्ये मी हा मुद्दा लावला होता की मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या नगरसेवकांचे ते मुंबई शहर स्लम विभागात शौचालय बनवले जातात ते अशी जुन्या पद्धतीत बनवू नका। अर्धे टाईल्स पूर्ण आतून टाईल्स लावा, बाहेरून टाईल्स लावा, पाण्याची व्यवस्था, लाईटची व्यवस्था। त्यामुळे आज आमच्या या सगळ्या प्रभागामध्ये अशा प्रकारच्या उत्तम अशा दर्जाचे शौचालय उभं केलेले आहेत। लॉट 11च्या माध्यमातून ग्राउंड+1 अशी पुढची 50-60 वर्ष टिकतील अशा प्रकारची RCCचं कन्स्ट्रक्शन असणारी 4 आपण शौचालय बनवलेले। संभाजीनगरला 2 आहेत, एक उर्मिला निवास आहे आणि गणेश नगर अशी एकूण 5 शौचालय आपण बनवलेले आहेत। या विभागामध्ये तुम्ही आता येताना आला असाल तर तुम्हाला सगळीकडे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते दिसले असतात। फक्त 7 रस्ते जे आहेत छोट्या आतमध्ये गल्लीचे सिमेंट कॉन्क्रीटचे बनवण्याचा प्रस्ताव मी रस्ते विभागाला दिलेला आणि त्याचा टेंडर प्रोसेस झाले। ते अशा रीतीने या माझ्या विभागामध्ये प्रामुख्याने तुम्हाला सांगायचं तर मी नगरसेवक असताना 2022 कार्यकाळ संपेच्या अगोदर मेटर्निटी हॉस्पिटल चालू केलं महिलांचं आपण, तिथे NIC युनिट आहे आणि ते NIC युनिट आता या नवीन 5 वर्षामध्ये सुरू करून घेऊन इथल्या गोरगरीब जनतेला खूप चांगली मदत करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे। त्याचप्रमाणे अभ्यासिका मी सुरू केली अशोकवन मारुती मंदिरमध्ये। तिथे अनेक मुलंच का मोठे अधिकारी आपली पदोन्नती होण्यासाठी शिक्षणाचा अभ्यास करायला त्या ठिकाणी येतात। अशा प्रकारच्या अभ्यासिका आणखीन ठिकाणी या प्रभागामध्ये जागा उपलब्ध झाले होईल त्या ठिकाणी करण्याचा माझा मानस आहे। हनुमान टेकडी या ठिकाणी आपण तो उभा आहोत, तिथल्या मतदारांना मी सांगू इच्छितो की हा आपला पाण्याचा प्रश्न जो आहे हा कायमस्वरूपी सोडण्याचा प्रयत्न माझा राहील आणि तसं प्लॅनिंग प्रस्ताव मी माझ्या तयार करणार आहे। कारण या हनुमान टेकडीला एकच पंपिंग स्टेशन आहे जे अर्जुन कालिका यादवच्या बाजूला आहे, तिथून हे पाणी उंच टेकडीवरती पाठवलं जातं। तसंच पंपिंग स्टेशन या हनुमान टेकडीला नवीन बनवून देणार नगरसेवक झाल्या 1 वर्षाच्या आत, 1 वर्ष पण नाही लागणार, त्याच्या अगोदरच बनवून देणार आणि या भागातील हनुमान टेकडीच्या सगळ्या लोकांना पुढे समांतर आमची जय बजरंग सेवा SRM सोसायटी झालेली आहे। त्यांना आजही ओसी नसल्या कारणाने महानगरपालिकेचं पाणी मिळत नाहीये। नवीन एक सेलेबल सोसायटी झाली, त्या नागरिकांना पाणी पाहिजे म्हणून या हनुमान टेकडीचा कायमस्वरूपी पाणी पुरवठ्याचा प्रश्न आपण सोडवणार आहोत। तसंच तुम्हाला माहिती असेल की आदिवासी टेकडी माझ्याकडे कोकणीपाडा इंजिपर बिल्डिंग नंबर 1च्या बाजूला उंच भाग आहे, तिथे 40 वर्ष कुठचाच नगरसेवक आता माझ्या विरोधात ज्या उभे आहेत मॅडम, त्यांचे मिस्टर आणि ते सुद्धा तिकडे नगरसेविका होत्या, परंतु ते पाणी देऊ शकले नाही। आमच्या महिला डोक्यावरती हंड्यावर घेऊन लांब दूर जाऊन पिण्याचं पाणी द्यायचं। त्यांना शब्द दिला होता मी पाणी दिलंय, मला नाही मिळालं, त्यांनी निवडून दिला। त्यांना दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती मी त्यांच्या घराच्या समोर नळ लावले आणि चालू केलं आणि आता 4 इंचाची कायमस्वरूपीची पाण्याची योजना पंपिंग स्टेशन सहित त्यांच्यासाठी आपण मंजूर करून घेतली। त्याचं काम सुरू या ठिकाणी अशा प्रकारे आपण काम केलेलं। कोविड मध्ये मी केलेलं काम लोक आजपर्यंत विसरले नाहीत, पुढे भविष्यातही विसरतील असं मला वाटत नाही। त्यामुळे आपला मुलगा म्हणून, आपला भाऊ म्हणून मी आणि माझे सर्व आमची शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPIचे कार्यकर्त्यांनी आम्ही
त्या कोरोनाच्या काळामध्ये आमचा जीव धोक्यात घालून लोकांचे संरक्षण केलं आणि त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की इकडची जनता मला प्रचंड मताने विजयी करेल आणि मला हा खात्री आहे की या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब, केंद्रीय गृहमंत्री सन्माननीय अमित भाई शाह यांचं दिल्लीतलं खंबीर नेतृत्व आणि त्यांचं सहाय्य महाराष्ट्र राज्याला आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अभ्यासू मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि धडाकेबाज आणि कार्यसम्राट आमचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय शिंदे साहेब आणि या मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांनी प्रचंड काम केलेलं आहे. प्रकाशदादा सुर्वे आणि एक अभ्यासू नेतृत्व मागाठाणे विधानसभेमधून गेलेलं आज भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे गटनेते माझे मित्र आहेत रवींद्र दरेकर यांनी देखील या प्रभागामध्ये या मागाठाणे विधानसभामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास कामं केली आहेत. हाऊसिंग सोसायट्यांमध्ये पेअर ब्लॉक लावणे, हाऊसिंग सोसायटीच्या वरती छत निर्माण करून दिले, सोलर लाईट लावून दिले, सोलर दिवे लावणे, अशी मोठ्या प्रमाणावरती या प्रभागामध्ये कामं झालेली आहेत. आणि एवढी डोंगराएवढी कामं असताना समोरच्या बाजूला असे उमेदवार आहेत ज्यांनी शून्य काम केले. 2007 ते 2012 त्या नगरसेविका होत्या आणि त्यानंतर त्या नगरसेविका होऊन गेल्या, माझी झाल्या, त्यानंतर त्या कुठे गेल्या त्याच कळलं नाही मतदारांना. आता त्यांचं 4 नंबर वॉर्ड ओबीसी आरक्षित झाल्यानंतर निवडून येण्यासाठी या ठिकाणी उडी मारली आहे. मतदार त्यांना धडा शिकवतील आणि मी आपल्याला प्रॉमिस करतो की ह्या आमच्या प्रभागामध्ये किंबहुना मुंबईमध्ये सर्व आम्ही मराठी बांधव, उत्तर भारतीय आहेत, गुजराती आहेत, राजस्थानी आहेत, जैन धर्मीय आहेत, ख्रिश्चन आहेत, मुस्लिम आहेत, आम्ही गुण्यागोविंदाने राहतो. आमच्या इकडचे सगळे लोक मतदार पूर्ण आहेत. त्यामुळे कोणाच्याही भूलथापांना हे बळी पडणार नाहीत आणि महायुतीला प्रचंड मताने विजय करतील असा मला विश्वास आहे. यस यस यस, ये लाडली बहना ने ही चमत्कार किया था, विधानसभा पलटी कर दिया था और थोड़ा फरार हो गए थे. महाविकास आघाड़ी के आपने देखा 232 विधायक यहाँ पे चुन के लिए थे जनता ने. लोग एकनाथ शिंदे साहब को आरोप कर रहे थे, गद्दार बोल रहे थे, लेकिन उनका सम्मान जनता ने मतदाताओं ने किया. 40 हम विधायक थे, उसके 60 विधायक हो गए और उन्होंने मुख्यमंत्री कार्यकाल में मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू केली आणि आज आमच्याकडे जवळजवळ आमचे शाखा प्रमुख महिला आहेत, विद्याताई पोद्दार आहेत, आमच्या मुलाताई पानवंत आहेत आणि आमच्या महिला पदाधिकारी आहेत. यांनी खूप प्रचंड जवळजवळ 5-5.5 हजार महिलाचे अर्ज भरून घेऊन घराघरामध्ये आमच्याकडे लाडकी बहीण आहे. एक घर जोडलं तर दुसऱ्या घरात लाडकी बहीण आहे आणि त्यांना बरं वाटतं की आपल्या लाडक्या भावाने आपल्यासाठी दर महिन्याला आपली ओवाळणी पाठवतो. कारण हे 1,500 देखील या महिलांसाठी खूप आहेत. कष्टकरी आहेत महिला, दुसऱ्यांच्या घरी जाऊन काम करतात, लादी धुणं, भांडी घासणं, जेवण बनवणं, अशा गरीब महिलांसाठी खूप उपयोगी पड़नारी. अभी ये राज्य सरकार का धोरण है कि कैसे इसको 1500 से आगे बढ़ाने का, क्योंकि राज्य का भी इनकम बढ़ना चाहिए टैक्स के माध्यम से और किसी माध्यम से. तभी ऐसी कल्याणकारी योजना गवर्नमेंट दे सकती है. बैलेंस करना पड़ता है क्योंकि मैं इकोनॉमिक्स का स्टूडेंट हूँ, सरकार क्षेत्र में काम किया, मुझे मालूम है जैसे हम अपना कर्ज चलाते हैं वैसा जितना कर्ज लिया है उसमें हम लोग कैसा राज्य का विकास कर सकते हैं, वही कर्ज रिटर्न करके हम उत्पन्न कैसे बढ़ा सकते हैं और बैलेंस कर सकते हैं, ये देखना चाहिए. और वो भली बातें हमारे मुख्यमंत्री और दोनों डिप्टी सीएम करेंगे और मंत्रिमंडल करेगा, बहुत अच्छा काम करेंगे. आने वाले 5 साल में आप देखोगे मुंबई बहुत आगे जा चुकी होगी. 5 साल के बाद जो मुंबई में आने वाला नया आदमी रहेगा वो पूछेगा कि मुंबई किधर है. इतनी अच्छी मेट्रो चालू है, मोनो चालू है, सागरी सेतु बन गया, अटल सेतु बन गया, अभी अंडरग्राउंड दोनों भी चालू हो गए. अभी यहाँ से देवीपाड़ा से थाना तक का अंडरग्राउंड नेशनल पार्क से नीचे थाना तक का रास्ते का काम चालू है. 1-1 घंटा 1.5 घंटा लगता था, वहाँ 15 मिनट में हम यहाँ से थाना जाएंगे, थाने के लोग यहाँ जाएंगे. इतनी बड़ी सुविधा महाराष्ट्र का गवर्नमेंट कर रहा है और इसके लिए मुंबई शहर में ट्रिपल इंजन का सरकार आने के लिए मुंबई महानगर पालिका महायुति की आनी चाहिए, महापौर महायुति का होना चाहिए. ऐसा मैं आपके चैनल के माध्यम से सभी मतदाताओं को विनती करता हूँ. बहुत अच्छा काम कर रहा है उनका. इनको ऐसा कभी भी रात दिन कोई भी फोन करेगा तो भी गाड़ी सब आगे जा रहे. और कोरोना काल में तो घर घर के लिए जाके सब उन्होंने सब जान बचाया है. खाना
वो संजना गाड़ी ने भी खाना पीना हिस्सा दी है। संजय सर का और संजना गाड़ी का काम ही बोलता है। अब किसी छोटे बच्चे के भी पूछेंगे ना तो भी बोलेंगे कि ये कौन है, संजय खड़ी साहब है। बहुत काम किया उन्होंने, पानी का रखे, लाइट का काम, सब